आज 42 माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, माढ्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे, माजी विधान परिषद सदस्य आदरणीय प्रशांतजी मालक, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आज लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले माढा विधानसभा मतदारसंघातील सर्व वेगवेगळ्या पक्षांचे सर्व पदाधिकारी बंधू आणि बंधू भगिनींनो, आज आपण माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज टेंभुर्णीमध्ये आयोजित केलेला आहे. दादा, आम्ही 2014 पासून भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत आहे. 2014ला सदाभाऊ खोत साहेबांच्या उमेदवारीतून आपण बघितलं, त्यावेळेस प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई या माढा लोकसभा मतदारसंघानं सगळ्यांच्या साक्षीनं पाहिलेली आहे. आजपर्यंत बघितलं आपण, भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं विस्थापित नेतृत्वाला, सामान्य जनतेतील नेतृत्वाला पुढे आणण्याचं काम या भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टी बरोबर एक घटक पक्ष म्हणून या महायुतीचं काम करत आहे. 2019 साली सुद्धा त्यावेळेचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय रणजितदादा निंबाळकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेस काम केलं. आणि 2019ला रणजितदादा निवडून आल्यानंतर या 5 वर्षामध्ये रणजितदादाच्या रूपानं या माढा लोकसभा मतदारसंघाचं रूप पालटलं गेलं, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यातल्या 2-3 गोष्टी आपण सगळ्यांनी आवर्जून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा गावगाड्यात सांगितल्या पाहिजे. त्याचं कारण काय की आपण सध्या बघतो YouTube चॅनलवरून ज्या वेळेस काही लोकांच्या प्रतिक्रिया येतात, त्यावेळेस आपण कोणती कामं केलेली आहेत. आपलं आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून जे आज रणजितसिंह निंबाळकर साहेब उभा आहेत, त्यांना मत आपण का द्यायचंय, ही भूमिका आपण आपल्या गावगाड्यातल्या सगळ्या मतदारांना सांगण्याची जबाबदारी आज उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. की काय सांगितलं पाहिजे या अनुषंगाने की रणजितदादांनी कोणतं काम केलं. 2019 मध्ये काम करत असताना निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान रणजितदादांचं आम्ही बघितलं की आपण या मतदारसंघामध्ये पाणी प्रश्नावर सातत्यानं निवडणुका झालेल्या आहेत. पण 2019ला दादा निवडून आल्यानंतर 2-2.5 वर्षाचा कोरोनाचा काळ संपला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाला वेग चालू झाला. आणि त्यातून आपण बघितलं की कृष्णेचं पाणी आज भीमेत आणून सोडायची जी भूमिका आहे, ती खऱ्या अर्थानं आपण रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्या या माढा लोकसभा मतदारसंघातल्या आमदार गोयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलेलं आहे. हे खरं पदाधिकाऱ्यांनी आवर्जून आपल्या गावगाड्यातल्या सगळ्या मतदारांना सांगण्याची गरज आहे. आपण काम कोणतं केलंय, आपली भूमिका काय आहे, ही मांडायला आपण सगळ्यांनी मिळून आवर्जून मांडली पाहिजे. यासाठी आजचा हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. दादा सांगतीलच, पण आपलं मत आहे, आपलं मत इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आहे. आपलं मत विकासाला आहे. आपलं मत या देशाचे गेले 10 वर्ष त्यांनी यशस्वी पंतप्रधान म्हणून भूमिका मांडली, काम केलं, ते नरेंद्र मोदी यांना मत आहे. ही भूमिका आपण आवर्जून आपल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य मतदारांना मांडणं ही काळाची गरज आहे. आणि मित्रहो, त्यासाठी या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गेल्या 2 तारखेला सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली आज टेंभुर्णीमध्ये आम्ही एक मेळावा घेतला आणि तिथंही रयत क्रांती संघटनेने आज 2024च्या निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून आम्ही रणजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. पण दादा, आम्ही या 5 वर्षात काम करत असताना सुद्धा आज घटक पक्ष म्हणून थोडस आम्हालाही कुठेतरी सामावून घेतलं पाहिजे, याचंही थोडस लक्षात घेणं किंवा लक्षात घेणं काळाची गरज आहे. त्याच अनुषंगाने आज निवडणुकांचा पर्व आहे, पण पुढे बाहेर शेतकऱ्यांना दुष्काळाची झालं या निवडणुकीवर पडती का नाही ही भूमिका आहे. आमच्या उजनीच्या बॅकवॉटरवरची 8 तासाची लाईट आज 5, 5.5, 6 तासावर करण्यात आलेली आहे.
आज दुधाच्या जनावरांचा चारा डेपो काळाची गरज आहे। या अनुषंगाने आपणही दुष्काळाच्या काही निवारण करण्यासाठी आज पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासित करणं आज काळाची गरज आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गाव आणि गडनगर वाड्याना वस्त्या आणि रयत क्रांती संघटनेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून आम्ही तुमच्याबरोबर सातत्यानं राहू एवढंच मी आश्वासन देतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।